नमस्कार मंडळी, MSRTC ॲप यामध्ये तुम्ही लॉग इन कशा प्रकारे करू शकता, त्याचबरोबर मोबाईल नंबर कशा प्रकारे चेंज करू शकता या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेलवाल्या घंटेला जरूर दाबा. त्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला पहिली नोटिफिकेशन सुद्धा सर्वात पहिले मिळू शकते. चला तर मग आपण या व्हिडिओला स्टार्ट करूया. पहिले आपल्याला ॲपची गरज लागणार आहे. तर त्यासाठी आपण पहिलं ॲप डाउनलोड करून घेऊया. चला तर MSRTC टाकून घेऊया. MSRTC. तर तुम्ही बघू शकता MSRTC रिझर्वेशन बस. तर मी हा वाला ॲप इन्स्टॉलेशन करून घेतो. जसा हा इन्स्टॉलेशन झाल्यानंतरला तुम्ही ओपन करूया. ओके. इकडे तुम्हाला टर्म अँड कंडिशन तुम्ही बघू शकता. तुम्हाला इकडे क्लिक करून ॲक्सेप्टवर क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इकडे अशा प्रकारचा इंटरफेस येईल. तुमचं इकडे लॉग इन असणार नाही आहे. अपडेट पहिला करून घ्या. अपडेटचा पण जर काय ऑप्शन आला असेल तर तुम्ही अपडेट करून घ्या, आणि जर तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर तरीसुद्धा तुम्ही अपडेट करून घ्या. तर मी डायरेक्ट ऑप्शन आलं होतं, मी अपडेट करून घेतो. परत तुम्हाला इकडे टर्म अँड कंडिशन तुम्ही इकडे वाचू शकता आणि ह्यावर क्लिक करून ॲक्सेप्ट करा आणि आता तुम्ही बघू शकता तुमच्याकडे अशा प्रकारचा इंटरफेस आलेला आहे. तर तुम्ही इकडे तुमचं काय लॉग इन वगैरे आहे नाही. तर चला तर मग आपण लॉग इन करूया. पहिलं क्लिक करा. लॉग इन करण्यासाठी तुम्ही ईमेल ID चा वापर करून किंवा मोबाईल नंबरचा, पण आता आपण मोबाईल नंबर चेंज करणार आहोत. तर चला नंतर आपण ईमेल ID चा वापर करून लॉग इन करूया आणि कशा प्रकारे चेंज करायचं आपण हे बघूया. तर पहिलं आपण ईमेल ID आपण टाकून घेतलेला आहे. आपल्याला माहिती नाही आहे पासवर्ड. जर तुम्ही खूप दिवस झाला असेल तर पासवर्ड विसरून जाता. तर मग काय करायचं, तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसतो फॉरगेट पासवर्ड करा. परत एकदा तुम्हाला इकडे ईमेल ID टाकण्याचा ऑप्शन येईल. ईमेल ID टाका. तुम्हाला इकडे एक मेलवर तुमचा जो पासवर्ड आहे तो पाठवला जाईल. जस्ट 2 मिनटात तुमचा तो पाठवला जाणार आणि त्यानंतर बघा तुमच्याकडे तो पाठवला गेलेला आहे. आता तुम्ही डायरेक्ट तिकडे जावा. तुम्हाला जो नवीन पासवर्ड पाठवला गेला आहे, लॉग इन पासवर्ड फॉर MSRT हॅज बीन रिसेट टू, तुम्ही बघू शकता हा जो पासवर्ड आहे तुम्ही डायरेक्टली कॉपी करा अशा प्रकारे आणि परत एकदा तुमच्या साईटवर या. आल्यानंतरला तुम्हाला परत एकदा तुमचा ईमेल ID टाका आणि त्यानंतर तुम्ही इकडे पेस्ट करून टाका ते पासवर्ड आणि लॉग इनवर क्लिक करा. तुम्ही लॉग इन झालात. बघू शकता की माझं नाव आलेलं आहे. आता तुम्हाला इकडे चेंज करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर. तर मोबाईल नंबर चेंज करण्यासाठी तुम्ही बघू शकता की इकडे एक नंबर आहे. आता मला मोबाईल नंबर इथे फक्त एवढंच आहे, जर तुम्ही अगोदर MSRTमध्ये जर वापरला असेल तर होणार नाही. म्हणजे तुम्ही एकच नंबर 2 वेळेला वापरला तर तो ऑलरेडी एक्झिट आहे, त्याच्यामध्ये आहे असा दाखवला जाईल. तुम्ही नवीन नंबर ॲड करू शकता. आता माझा हा नंबर आहे, मी नंबर ॲड करून दाखवतो. जसा नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसेल अपडेट प्रोफाईलचा, त्यावर क्लिक करा. तुम्ही परत एकदा जाण्यासाठी तुम्ही चेक करू शकता की तुमचा मोबाईल नंबर इंटर आला की नाही, झाला की नाही. अशा प्रकारे तुमचा मोबाईल, मी प्रायव्हसी कारणाने मी हे दाखवत नाही आहे, पण हा मोबाईल चेंज झालेला आहे. तर मला माझा जो पहिला होता तोच ठेवायचा आहे. तर मी जो अपडेट आहे तो मी चेंज करून ठेवतो. तर मी चेंज परत एकदा केलं आणि अशा प्रकारे तुम्ही अपडेट करू शकता. हे फक्त एक माहितीसाठी तुम्हाला मी सांगितलं आहे. अशा प्रकारे तुम्ही परत एकदा अपडेट करू शकता. तुमचा अपडेट झाला की नाही बघण्यासाठी परत एकदा जाऊन तुम्ही बघू शकता. अशाच प्रकारे तुम्ही पासवर्ड चेंज करू शकता. आधी पण ऑलरेडी व्हिडिओ बनवले, जर तुम्ही नसेल बघितले तर त्या व्हिडिओसुद्धा तुम्ही जरूर बघा. चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर येत असतात. तर मिळूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.